हॅलो फ्रेंड्स, मी स्टोरीवाली. तर आपण पाहत आहोत महान चाणक्य यांचे जीवन आणि समग्र साहित्य. तर आजचा व्हिडिओ आहे सिकंदर आणि पर्वतेश्वराचे युद्ध. झेलम नदीच्या किनाऱ्यावर सघन वन प्रदेशात एका ठिकाणी चाणक्य विचारमग्न स्थितीत बसले आहेत. अलका नदीच्या किनाऱ्यावरून भटकत तिथे पोहोचते. चंद्रगुप्त आणि सिकंदरचा संवाद ऐकून चाणक्य काही विचारत असल्यासारखे आहे. त्यांच्यासमोर आता एकच समस्या आहे की पुरूसोबत होणाऱ्या युद्धात त्यांची स्वतःची काय भूमिका असणार आहे. याच संदर्भात आचार्य चाणक्याचं मत समजून घेण्यासाठी अलकाने विचारले, आचार्य, काय आहे पुढील योजना? या युद्धाचा काय परिणाम होईल आणि आपली काय भूमिका असेल? अलका, आता केवळ पळून जाणेच बाकी आहे. मार्गदर्शन करा आचार्य, किमान माझ्यासोबत तरी विनोद करू नका. तर मग दुसरा मार्ग कोणता असू शकतो, आहे का नाही? अलकाने म्हटले. आणि आचार्य चाणक्याने चंद्रगुप्ताकडे पाहत म्हटले, असू शकतो. आणि नंतर चंद्रगुप्ताला प्रश्न केला, काय वाटतं? संन्यास घेण्याची इच्छा आहे. तसे पाहिले तर हाच एक सोपा मार्ग दिसतो आहे. असे कधीही होणार नाही आचार्य. मी तर प्रत्येक वेळी यवनांना क्षती पोहोचवण्यास कटिबद्ध आहे आणि जोपर्यंत माझ्यात शक्ती आहे माझा तोच प्रयत्न असेल. तुझ्याकडून हीच अपेक्षा आहे वत्स. परंतु एक चिंतेचे कारण आहे, ते म्हणजे सिंहरण अद्याप का बरं आला नाही? अलका आणि चंद्रगुप्तने एकाच सुरात म्हटले, निरोप तर मिळाला असेल आणि मिळायला हवा. त्यांची चर्चा चालू असताना वृद्ध गांधार नरेश सिंहरणच्या आधाराने तिथे दाखल झाले. सिंहरणने गांधार नरेशांना योग्य स्थळी आसनस्थ करून आचार्यांना प्रणाम केला. अलकाने ज्यावेळी आपल्या कलितगात्र पित्याला पाहिलं ती तिच्या गळ्यातच पडली. वडिलांच्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला, अरे तू इकडे कुठे पुत्री? वडिलांचं मन हलकं करण्यासाठी अलका उत्साहित बोलली, कुठे नाही बाबा. पहा, मी तुमच्यासाठी ही लहानशी झोपडी तयार केली आहे. मी ओळखतो, चांगले ओळखतो तुला. झोपडीत बसून मला जाशील पुन्हा सोडून. चाणक्याने हे ऐकून म्हटले, राजन. चाणक्य काही बोलणार असतानाच गांधार नरेश मध्येच बोलले, आचार्य चाणक्य, ज्या दुर्दैवी पित्याच्या मुलानं देशद्रोह केला आहे आणि ज्याची सुकन्या घरचा त्याग करून बाहेर पडली आहे, तोच मी दुर्दैवी नरेश. माझी ही राजपुत्री राजवाडा सोडून आली असेल तर तिला झोपडीबद्दल काय प्रेम असणार आहे? ही तर कधीही मला सोडून जाऊ शकते. परंतु आचार्य, हा प्रश्न महाल किंवा झोपडीचा नाही, तर राष्ट्राच्या अस्मितेचा आणि वैयक्तिक प्रतिष्ठेचा आहे. हे ऐकून भावनिक अलकाने सिंहरणप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करीत म्हटले, मालव, तुमच्यासाठी कृतज्ञ झाले. आता किमान वडील माझ्यासोबत आहे याचं मला समाधान लाभेल, कारण किमान बंधुराजासोबत वडिलांना दुःखच मिळेल. गांधार नरेशांच्या विश्रामाची व्यवस्था करण्यासाठी अलका त्यांना तिच्या कक्षात घेऊन गेली. गांधार नरेश गेल्यानंतर सिंहरणने म्हटले, आज्ञा असावी आचार्य. आता आम्हासाठी कोणतं कर्तव्य आहे? कारण आक्रमणाची आता दाट शक्यता निर्माण झाली आहे. ठीक आहे, आता आपल्या योजनेनुसार युद्ध नाही तर नाटक करायचे आहे. मी होईल ब्रह्मचारी, चंद्रगुप्त गारुडी, अलका आणि सिंहरण होतील कलाकार आणि पर्वतेश्वर ज्या भागात छावणी टाकून बसला आहे त्याच भागात आपला खेळ सुरू राहील. असे म्हणत ते पुढे निघून गेले. पंचनंद नरेश पर्वतेश्वराचे सैन्य आता युद्ध मैदानात उतरलं होतं आणि स्वतः पर्वतेश्वर युद्धपूर्व आपल्या सैन्याचं निरीक्षण करीत होता. तशातच त्यांनी एका सैनिकांना विचारलं, तिथे ते जी छावणी दिसत आहे ती कुणाची आहे? सैनिकाने महाराजांना सांगितलंय, छावणी मगध सैन्याची आहे. परंतु मगधाने तर आमच्या युद्धाचा निर्णयाचा अस्वीकार केला होता. हा तर त्या विशाल सैन्याचा एक लहानसा भाग आहे महाराज, जो स्वेच्छेने मदत करायला आला आहे. पर्वतेश्वराला आश्चर्यमिश्रित आनंद झाला. म्हातारा माणसात इतका उत्साह? पर्वतेश्वर ज्या तरुणीसोबत बोलत होता तो वास्तव्यात मगध नरेश नंद याची राजकुमारी होती, जिने आचार्य चाणक्य आणि चंद्रगुप्ताच्या म्हणण्यानुसार काही खास लढाऊ सैनिकांसह पर्वतेश्वराच्या सैन्याला मदत करायला आली होती आणि महाराज तिला एक सैनिक समजत होते. पर्वतेश्वर पुढे म्हणाले, युद्धामध्ये तू आमच्यासोबत राहावेस सैनिक. आणि सैनिक बनलेली कल्याणी जशी आपली आज्ञा म्हणत तिच्या कामात व्यस्त झाली. दुसरीकडे नाटक कंपनी असल्याचं सोंग करणाऱ्या चाणक्य सहकार्याने या भागात आपल्या कारवाया सुरू केल्या होत्या. सिंहरण सांगत फिरत होता, खेळ पहा खेळ, युद्धातला खेळ, आणि जो आजपर्यंत पाहिला नाही ना ऐकलेला. आणि महाराज पर्वतेश्वराला घेराव घालत होतात. डमरू घेतलेल्या सिंहरणने म्हटले, पहा महाराज, आपण एक खेळ पाहूया. ह्या खेळाद्वारे सैनिकाचे मनोबल वाढवू आम्ही. आपल्या विजयासाठी शुभेच्छा देऊ.
परंतु यावेळी माझ्याकडे नाटक पाहायला वेळ नाही. अरे महाराज, आपण तर युद्धापूर्वीच घाबरून गेलात. आम्ही आपल्यासाठी इतकं मोठं नाटक घेऊन आलो आणि आपण आम्हाला नाटक सादर करण्याची संधी देत नाही आहात. चंद्रगुप्ताने आपला पेटार उघडून दाखवत म्हटले, महाराज, घ्या नागदेवतेचे दर्शन. एकापेक्षा एक विषारी सापांचे दात पाडून आम्ही त्यांना पेटारात बंद केले आणि आपली इच्छा असेल तर नंदसारख्या विषारी सर्पाला विषीण करून टाकू. आश्चर्य आहे, तुम्ही नाटकवाले असूनही गारुडासारखं सापावर प्रेम करता. महाराज, भाला दाखवला तर किती मोठे सर्प घाबरतात. भाल्याने पर्वतेश्वराने म्हटले, पण तुम्ही मंडळी आलात कुठून? यवन सैन्याकडून. तुम्ही गुप्तचर दिसताय मला. महाराज, हेरगिरी जर करायची म्हटलं तर आपल्यासाठी करू ना. शेवटी आम्ही मातृभूमीतले आहे, अंबिकासारखे देशद्रोही नाहीत. आम्ही तर आपल्याला हे सांगायला आलो आहोत की कालच्या रात्री यवन सेना नदी ओलांडून इकडे आली आहे. आपण सावध राहावे. असे आहे तर, असे म्हणत पर्वतेश्वराने मगध सेना नायकाला आदेश दिला, यांना बंदिस्त करा. फारच उपकार आहेत महाराज आपले. आम्ही आपल्या हिताचे सांगत आहोत आणि आपण आम्हाला हा मोबदला देत आहात. कलाकार झालेल्या अलकाने म्हटले, आमची एक गोष्ट चांगली लक्षात ठेवा. यवनांची युद्ध करण्याची पद्धत अगदी वेगळीच आहे. आपण सावधपणे सैन्याची व्यूहरचना करावी. तितक्यात कल्याणी बनलेल्या सैनिकांनी कलाकाराला आपल्याकडे बोलवत म्हटले, चला आमच्या छावणीत या, नंतर पुढे बोलू. आणि ती त्यांना तिच्याबरोबर घेऊन गेली. काय सांगू इच्छिता? कलाकाराचं सोंग घेतलेल्या चंद्रगुप्ताने म्हटलं, अरे मला दिसते आहे की या युद्धात पर्वतेश्वराचा पराभव निश्चित आहे. तुम्ही असे कसे बोलू शकता? शेवटी तुम्ही आहात तरी कोण? का माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नाही की काय सैनिक? तर मग मी मगधचा गारुडी आहे. तू तर चंद्रगुप्त तर नाहीस ना? तुर्तात मला तू केवळ गारुडी समज राजकुमारी कल्याणी. तर आपण दोघांनी एकमेकांना ओळखलेच आहे. तर ठीक आहे, आता आपापल्या योजनेनुसार काम करावे लागेल. ही मंडळी सैनिक बनलेल्या कल्याणीच्या छावणीत होती आणि युद्धभूमीचे चित्र अगदीच उलटे झाले होते. पर्वतेश्वराला त्याची चूक लक्षात आली होती. त्याच्या सैन्यात हत्तीने हैदोस घातला होता आणि रथसैनिकांची दानादान झाली होती. अशा वेळी सेनापतीने महाराज पर्वतेश्वराला ही वार्ता कळवली की सिकंदरचा घोडा मारण्यात आला आहे आणि राजकुमाराचा भाल्याचा मार सहन नाही करू शकला. परंतु या बातमीने काय होणार होतं? सैनिकांमध्ये धावपळ सुरू झाली होती. असे असताना चंद्रगुप्त हे सारं पाहून व्याकुळ झाला होता. आकाशात ढग जमू लागले होते. या प्रसंगी पाऊस सुरू झाला तर रथ मोडकळीस येतील, हत्ती देखील सैरवैर धावायला लागतील. असा विचार करीत कल्याणीने म्हटले, आपण काय करायला हवं? समोरच्या डोंगरात आपल्या सैन्यानं एकत्र यायला हवं. कदाचित पर्वतेश्वराचा पराभव टळला पाहिजे. आणि ही मंडळी मग मगध सैन्याला डोंगरावर घेऊन जाण्यासाठी निघाली. आकाशात ढगांची गर्दी होऊ लागली होती आणि पृथ्वीवर सेल्युकस आणि पर्वतेश्वर एकमेकांच्या समोर होते. अचानक सेल्युकसवर हल्ला होतो आणि घायल सेल्युकस युद्धातून बाहेर पडतो. पळणाऱ्या सेल्युकसला पाहून महाराज पर्वतेश्वर काही घोषणा करण्यास तो सिंहरण राजाच्या जवळ आला आणि काहीतरी सांगू लागला. चला महाराज, त्या समोरच्या डोंगरावर चला. हे ठिकाण सुरक्षित नाही आहे. परंतु तू कोण आहेस? मालवचा नागरिक आहे महाराज. तुला भीती वाटत असेल तर तू जाऊन लपून बस. महाराज, यवनांचं सैन्य समोरून येत आहे, त्यांना येऊ दे, मात्र तू बाजूला हो. आडमुठा पर्वतेश्वर सिंहरणचे काही एक ऐकत नाही आणि यवन सैनिकाच्या तावडीत सापडतो. युद्ध हाच परिणाम आणि घाय अवस्थेत पर्वतेश्वर हत्तीवरून कोसळतो. यवन सैनिक त्याला घेराव घालतात. पर्वतेश्वर कोसळला पाहून युनानचा सम्राट सिकंदर युद्धविरामाची घोषणा करतो. अशी एकतर्फी घोषणा तुम्ही करू शकता? सम्राट, युद्ध तर अजून चालूच आहे. चंद्रगुप्त, तू? होय सम्राट. पर्वतेश्वर तर जखमी झालेत. मग युद्ध कोणासोबत करायचं? आज माझ्या मनात ना जिंकण्याचा उत्साह नाही, पराजयाची भीती पण. युद्धाचं जे समर्पित कौशल्य आज मी जे पाहिलं आहे त्याने मी स्तब्धच झालो आहे. यानंतर कोणतेही युद्ध जिंकण्याची इच्छा राहिली नाही. आणि नंतर सम्राट सिकंदर पर्वतेश्वराला उद्देशून बोलले, बोल पर्वतेश्वर, आपण या प्रसंगी आमचे कैदी आहात, पण आपली वीरता पाहून आम्ही प्रभावित झालो आहोत. सांगा, तुमच्याबाबत कसला निर्णय घेऊ? जसा की एका राजाने दुसऱ्या राजाबाबत घ्यायला हवा. मी आपल्या युद्ध कौशल्याचे कौतुक केल्याशिवाय राहू शकत नाही. आपण धन्य आहात आर्यवीर. मला आपल्यासोबत मैत्री करायची आहे. ठीक आहे सम्राट, आपण युद्धाचे आव्हान दिले, मी स्वीकारले. आज आपण मैत्रीचा हात पुढे करत आहात, मला स्वीकार आहे. चंद्रगुप्त हे ऐकून आश्चर्यचकित झाला. म्हणाला, आपण हे काय करत आहात पर्वतेश्वर? आर्य चाणक्य काय म्हणतील? मगध सेना आपल्या प्रतीक्षेत आहे. युद्ध थांबवू नका. तरुण ऐक्य, वीरता जर एक कला असेल तर करार देखील एक सुंदर निर्णय आहे आणि सम्राटाला मी तसा शब्द दिला आहे.
आता हे त्यांच्यावर अवलंबून आहे की शब्द पाळायचा की नाही. चंद्रगुप्ताला पर्वतेश्वराचे विधान निराशजनक तर वाटलेच, परंतु हा जो पराभव होता तो समर्पणाचा पराभव नव्हता, सन्मानाचा पराभव होता. चंद्रगुप्त त्यानंतर कल्याणीबरोबर तिथून परत फिरतो आणि थेट आचार्य चाणक्याशी संपर्क साधतो. माफ करा आचार्य, मी आजच विपाशाच्या किनाऱ्यावरून आलो आहे. मला माहीत नाही आहे, मी यवनांच्या छावणीतूनही हेरगिरी करून आलो आहे. तर मग सांगत का नाहीत काय भानगड आहे? पर्वतेश्वराने लवकरच शरणागती पत्करली. सिकंदरच्या सैन्याने नदी ओलांडून जाण्यास सरळ विरोध दर्शविला. सिकंदरने अनेकदा सांगूनही त्यांनी ऐकले नाही. आता तर त्यांनी रावी नदी ओलांडून जाण्याचा निर्धार केला आहे. हे आचार्य, आपल्या इच्छेनुसार सिकंदर त्यांच्या सैन्याकडून एकाकी पडला आहे. तो कोणत्याही पद्धतीने सैन्याला पुढे जाण्यास प्रवृत्त करू शकला नाही. सिंहरण अगदी तिकडे बंदीगृहात पडलेला असताना त्याची प्रतीक्षा करणे चालू होते. तिथेच त्याला पर्वतेश्वर पराभूत झाल्याची बातमी समजली की सिकंदरचे सैन्य पर्वतेश्वरासोबत करार करून नदी ओलांडून निघाले आहे. सिंहरणने आपली कशी तरी सुटका करून घेतली असून तो आता मालवकडे निघाला आहे. तिथे पोचल्यावर त्याला मालव सैन्याचे सेनापती केले आहे आणि त्यांनी सर्वसमक्ष आचार्य चाणक्यांना राजकीय धडे देण्याचे निमंत्रण केले आहेत. राजकीय मार्गदर्शन करताना आचार्य चाणक्याने म्हटले, उत्तरेकडील प्रमुख गावात मालव परिषदचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी मला इथे मार्गदर्शन करण्यासाठी बोलवले. मला इथे केवळ इतकेच सांगायचे आहे की युद्ध दरम्यान एका प्रमुखाची आज्ञा पाळावी लागते. म्हणून तुम्हाला जर हे मान्य असेल तर चंद्रगुप्ताला या समस्त सैन्याचा प्रमुख म्हणून स्वीकारावं आणि त्याच्या आदेशानुसार यवनांचा मुकाबला करावा. आणि जर हा निर्णय तुम्हाला मान्य नसेल तर लक्षात ठेवा, प्रश्न प्रमुखत्वाचा नाही तर युद्धाचा आहे. जर स्वातंत्र्यच राहणार नसेल तर सत्ता कोणाची प्रस्थापित करायची. आचार्य चाणक्यानं मार्गदर्शन सर्वांनी मान्य केलं आणि स्त्रियांच्या वतीने मालविकेला प्रमुखत्व प्रदान केलं. आता ही मंडळी यवन सैन्याचा मुकाबला करायला पूर्णपणे सज्ज होती. किनाऱ्यावरून यवन सैन्य दूरपर्यंत कुठंच दिसत नव्हे, परंतु रावी नदीच्या पलीकडे काही भारतीय सैनिक निश्चितच दिसत होते. त्याच्या बाजूने मगध सैनिक आणि शूद्रक त्यांच्या तंबूमध्ये वाटच पाहून होते यवनांच्या आक्रमणाची. इकडे चंद्रगुप्ताची योजना होती की यवन सैनिकांचा गोंधळ उडवण्यासाठी नदीच्या काठावरून येणाऱ्या यवन सैनिकावर हल्ला करावा. यामध्ये त्यांची केवळ युद्धसामग्री वाया जाणार होती. हा संदेश मिळताच सिंहरण नदी पात्रातील बोटीची गती वाढवायला सांगतो. तितक्यात एक बोटीतून अलकेला उतरताना पाहून आनंदाने तिच्याजवळ जातो. भावनिक होऊन सिंहरण अलकेच्या गळ्यात पडतो आणि तिला विचारतो, तू इकडे कशी? पर्वतेश्वराने त्यांचा शब्द पाळला नाही सिंहरण, तर मग मी त्याग कशासाठी करू? तो सिकंदरला दिलेल्या शब्दानुसार त्याच्या आदेशावर रावी नदीच्या किनारी सैनिकांसोबत गेला, म्हणून मी मुद्दाम पर्वतेश्वराला सोडून इथे आली आहे. तितक्यात चंद्रगुप्ताने म्हटले, देवी, हा युद्धाचा काळ आहे. नियमांप्रमाणे तू उपवनात निघून जा. आणि मालविकाबरोबर अलका उपवनात निघून गेली. छावणीच्या जवळच आचार्य चाणक्य भ्रमण करीत होते. असे असतानाच कल्याणी त्या दिशेने आली आणि मी आपल्याला शोधितच होते आचार्य. सिकंदरने विपशापर्यंत आक्रमण करायचे असे ठरवून टाकले होते. आता तो पुढे जाणार नाही. तात्पर्य, मला मगधाकडे जाण्याची आज्ञा मिळावी. आर्य राक्षस देखील आले आहेत. मला वाटतं की मी त्यांच्यासोबत परत गेलं तर चांगलं राहील. तर मग चंद्रगुप्ताला काय सांगितलं जावं? मी याबाबतीत काय सांगू आचार्य? तू इथे नसल्याचं पाहून त्याला किती दुःख होईल याची कल्पना करू शकतेस का कल्याणी? परंतु परत तर जावेच लागेल आचार्य. हे आपण बोलत राक्षस, तो मगधचा महामंत्री आहे. आपण मगधची सुरक्षा मगधमध्ये राहूनच करायचे ठरवले आहे. ठीक आहे, मी शूद्रकांना सांगतो माघार घ्यायला, म्हणजे विपशा ओलांडून जायला सिकंदरला सोपे जाईल. नाही आचार्य, यासाठी तर मी स्वतः थांबू इच्छितो. परंतु हे पहा महामंत्री राक्षस, सिकंदर जर रावी नदीच्या किनारी पोहोचला तर तुझ्या सेनेची गरज पडेल. आणि हे लक्षात ठेव, नंदने माझा अपमान केला आहे, मगधने नाही. मी मगधची प्रतिष्ठा यवनांच्या हाती नाही जाऊ देणार. ही चर्चा चालू असताना एक बातमी समजते. सिंह पिंजऱ्यात कैद झालाय. जलप्रवास करीत असलेल्या सिकंदरच्या सैनिकांवर जबरदस्त हल्ला करण्यात येऊन त्याला मार्ग बदलायला भाग पडले आहे. आता तो मालववर दुसऱ्या मार्गाने आक्रमण करत. हे ऐकून चाणक्याने म्हटले, राक्षस ऐकून घ्या. तुम्ही तुमचं सैन्य घेऊन विपशाच्या मार्गावर अडथळा उत्पन्न करा. शूद्रकांना घेऊन मी आपल्या मागून येतो. आणि चाणक्याच्या आज्ञेप्रमाणे विपाशाच्या दिशेने जायला तयार झाला असताना चाणक्याने मध्येच म्हटले, राक्षस, हे लक्षात ठेवा की नंदराजाच्या प्रेयसीसोबत म्हणजे सुहासिनीसोबत तुमचे असणारे संबंध राजाच्या लक्षात आले आहेत.
तात्पर्य मगधमध्ये जाणं तुमच्यासाठी सुरक्षित नाहीत. दुसरीकडे अलका चंद्रगुप्ताच्या मोठ्या व्याकुळतेने वाट पाहत होती. चंद्रगुप्त अद्याप आला नव्हता, म्हणून चाहूल लागली तरी ती बाहेर डोकावून पाहायची. अचानक तिला तिच्या दिशेने सैन्याची झुंड येताना दिसते. क्षणभर तर ती घाबरूनच जाते, कारण ती एकटी आक्रमणाचा सामना कशी करणार होती. परंतु शेवटी ती एक क्षत्रियच आहे आणि वीर कन्या असा विचार करत तिच्यासोबत असणाऱ्या मुठभर सैनिकांच्या बळावर आक्रमण रोखते. मालव किल्ल्याच्या या आतील भागात हे आक्रमण म्हणजे निश्चितच यामागे एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या फितुरीमुळे झालं असावं, परंतु याबद्दल विचार करायला तितका असा वेळ नाही. ती आपल्या धनुष्यावर बाण ओढून एक एक बाण शत्रूच्या दिशेने सोडते आहे. तितक्यात सिकंदर स्वतः तट चढून वर येतो. अलकेच्या बाणाचा वार चुकून किल्ल्यामध्ये उडी घेतो. अलका पुन्हा त्यांच्यावर बाणाचा वर्षाव करते. सिकंदर अलकेला आपल्या पकडीमध्ये घेण्यापूर्वी सिंहरण जो मागून येत होता, यवन सैनिकांचा अंदाज घेत इथपर्यंत आला होता. आपल्या तलवारीचे वार करीत होता. तोही तटावरून किल्ल्यामध्ये दाखल होतो आणि मोठ्याने ओरडून बोलतो, सम्राट सिकंदर, तू स्वतः हे धाडस का केलंस? तुझ्या जीवाचं मूल्य किती अधिक आहे? सिकंदर, ज्यानं स्वतःला सावरलं होतं, त्याला उत्तर देत म्हटले, वीर सिकंदर केवळ आदेश देणारा सम्राट नाही, गरज पडल्यास तो एका सैनिकासारखा जीव धोक्यात घालण्याची त्याला सवयच आहे. आणि असे म्हणत एक वेगवान भाला त्याच्या दिशेने फेकतो. सिंहरण आपल्याकडील ढालीवरील तो वार झेलतो आणि सिकंदराला निशस्त्र करतो. काय चमत्कारिक योगायोग आहे! इतक्या विराट सैन्याचा मालक आज मालवच्या भागात अगदीच एकटा कैदी म्हणून असहाय्य आणि जखमी शत्रूच्या कृपेसाठी याचकाच्या भूमिकेत उभा आहे. तशातच मालव सैनिकाची एक मोठी तुकडी गर्जना करीत सिंहरणला आज्ञावजा भाषेत म्हणते, दया नाही सेनापती, बदला. या क्रूर कर्म्याने विनाकारण आपल्या शांतताप्रेमी जनतेवर आक्रमण केले असून निष्पाप लोकांना ठार केले आहे. आम्हाला बदला घ्यायचा आहे. थांबा वीर सैनिकांनो, एखाद्याला जीवनदान देणे देखील त्यांचा अहंकार पायदळी तुडवून त्याचं मस्तक खाली झुकवणं हा बदलाच असतो. आणि सिकंदराला उद्देशून म्हणतो, जा सम्राट, पर्वतेश्वराबद्दल तुम्हाला वाटणाऱ्या प्रेमाचा हा मोबदला आहे. आम्ही भारतीय एखाद्याच्या उपकाराबद्दल कृतज्ञता तर व्यक्तच करतो, पण कोणाचा उपकार नाही ठेवत. हळूहळू सिकंदर उठतो आणि 2 यवन सैनिकाच्या धनतेतून काढता पाय घेतो. सिकंदर तेथून निघालाच होता, तितक्यात घाबरलेल्या अवस्थेत एक सैनिक येऊन सांगतो की सेनापती सेल्युकसला चंद्रगुप्ताच्या सैनिकांनी पाठीमागून घेरले असून त्यांना मागेच पळून जाण्यास भाग पाडले आहे. सिकंदरासाठी आता या पराभवालाही काही अर्थ राहिला नव्हता. वास्तव्यात महर्षी दंडायनाच्या येथे ज्यावेळी तो चाणक्याला भेटून परत आला होता आणि राष्ट्रपती त्याचं प्रेम लक्षात आल्यावर सोबतच पर्वतेश्वर आणि मालवच्या विश्वविजयाचे स्वप्न अर्थहीन वाटू लागले होते. आता त्याला स्वतःलाच हेच वाटू लागले होते की झाले ते खूप झाले, आपल्या पावली परत गेलेलं चांगलं. आणि असा विचार करीत सिकंदर त्याच्या छावणीत दाखल झाला. जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.